की कायदेशीरदृष्ट्या श्री अजित पवार यांचाच पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस आहे. शरद पवार यांच्या पक्षाचं नाव राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गट असं आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचं जे अधिकृत पक्षचिन्ह आणि नाव हे दोन्हीही श्री अजित पवार यांच्या पक्षाला मिळालेलं असल्यामुळं त्या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष श्री सुनील तटकरे यांची प्रेस कॉन्फरन्स काही मिनिटापूर्वी संपली. ती सगळी प्रेस कॉन्फरन्स ऐकल्यानंतर माझ्या मते ह्या टप्प्यावरचे आपले सगळे पत्ते राष्ट्रवादी काँग्रेसनं खुले केले. संदिग्धता होती ना की या संदिग्धतेमध्ये महाराष्ट्र होता की नेमकं काय चाललंय. तर त्याच्यातला तो जो पहिला खोचक प्रश्न आहे त्या प्रश्नाचं मी विश्लेषण करेनच. काय प्रश्न आहे? पत्रकारांनी विचारलेल्या विलिनीकरणाच्या मुद्द्यावरती की कोणती राष्ट्रवादी कोणत्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये विलिनीकरण करायचं. आणि म्हणून मी नेहमी म्हणतो की महाराष्ट्राचंच काय देशभरातलं राजकारण हे कधीही असं सरळ चालत नाही. ते सारीपटावरच्या घोड्यासारखं अडीच घर चालत राहतं किंवा उंटासारखं ते तिरकस चालत राहतं. आणि त्यामुळं बऱ्याच जणांना असं वाटतं की अरे हे असं झालं होतं. आणि काही प्रेक्षक असंही म्हणतात. एकतर ते पूर्णपणे मी केलेलं विश्लेषण पाहत नाहीत. माझं पहिल्या दिवसापासूनचं मत आहे श्री अजित पवार यांच्या हयातीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचं विलिनीकरण आणि श्री अजित पवार नसतानाच्या विलिनीकरणाच्या प्रक्रियेमध्ये जमीन आणि आसमान इतका फरक आहे. त्याचं मुख्य कारण आहे की श्री अजित पवार यांच्या माध्यमातून ते विलिनीकरण झालं असतं तर त्या विलिनीकरणावरती त्यांचा पूर्ण कंट्रोल राहिला असता, नियंत्रण राहिलं असतं. आज तशी स्थिती नाही आहे. आणि म्हणून सुनीत्रा पवार यांनी तातडीनं का शपथविधी घेतला त्याचं पहिलं उत्तर आज सुनील तटकरे यांनी दिलं की आणखी अंत्यविधीची तयारी पण सुरू झाली नव्हती, त्याच्या आधीच तुम्ही विलिनीकरणाची भाषा करायला लागलात. पहिला मुद्दा म्हणजे त्यांच्या बाजूनं पहिल्यांदा हे स्पष्ट केलं गेलं की सुनीत्रा पवार यांनी इतक्या तातडीनं शपथविधी का घेतला, कारण मग शरद पवार गटाकडनं राष्ट्रवादी काँग्रेसवरती वर्चस्व मिळवण्याचा प्रयत्न सुरू होता असं ते पहिल्यांदा सूचित करतात. हे सिग्निफिकंट आहे कारण राष्ट्रवादी काँग्रेसच्या गटाकडनं विलिनीकरणासंदर्भामध्ये कुठलीच प्रतिक्रिया आज आलेली नव्हती. आत्ता ह्या क्षणापर्यंत ती आज आली. सुनीत्रा पवार यांनी तातडीनं शपथविधी का घेतला ह्याबद्दलचा खुलासा आला नव्हता, तो आज आला. आणि त्याच्यात त्यांनी असं सांगितलं की आम्हाला ते सूचित केलंय, सांगितलं म्हणजे सूचित केलं की आम्हाला शपथविधी घ्यावा लागला कारण तुम्ही विलिनीकरणाची भाषा सुरू केली होती. जर ते विलिनीकरण झालं असतं तर साहजिक आहे की शरद पवारांच्या हयातीमध्ये ते विलिनीकरण होतं आहे तर त्यांच्या पक्षातल्या मंडळींचा त्याच्यावरती प्रभाव वाढला असता, सुप्रिया सुळे यांचा प्रभाव वाढला असता, खुद्द शरद पवारांचा प्रभाव वाढला असता. ते त्यांना होऊ द्यायचं नव्हतं. आज ह्या प्रश्नाचं उत्तर मिळालं महाराष्ट्राला की सुनीत्रा पवार यांनी तातडीनं शपथविधी का केला. नंबर 2, त्यांना हाही प्रश्न विचारला गेला की इतकी घाई का. म्हणजे ठीक आहे की तुम्ही शपथविधीचा तुमचा निर्णय घेतला पण मग शपथविधीच्या सोहळ्याला तुम्ही पवार कुटुंबातल्या इतर सदस्यांना का नाही बोलवलं. अत्यंत खुबीनं सुनील तटकरे यांनी ते शासकीय यंत्रणेकडे ढकलून दिलं. त्यांनी काय सांगितलं तर दुपारच्या वेळेला विधिमंडळाच्या संदर्भात गटनेत्याच्या निवडीची बैठक होती, ती बैठक झाली दुपारी 2 वाजता. त्यानंतर आम्ही मुख्यमंत्र्यांना कळवलं आणि प्रोटोकॉल विभाग जो असतो त्या प्रोटोकॉल विभागानं ते निमंत्रण द्यायचं असतं. म्हणजे त्या संदर्भामध्ये आम्हाला तुम्हाला बोलवायचंच नव्हतं पण ते त्यांनी ढकलून दिलं ते पूर्णपणे प्रोटोकॉल विभागावरती की त्यांनी बोलवलं की नाही आम्हाला माहिती नाही. मी ह्या प्रश्नाची उकल करणार आहे की सुनीत्रा पवार ह्या आज कराडला का गेल्या त्याच्या मागचं मोठं रहस्य आहे. ते रहस्य सांगण्याच्या आधी आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणासंदर्भातल्या प्रश्नाला सुनील तटकरे यांनी थेट उत्तर दिलेलं आहे आणि ते उत्तर असं सूचित करतं आहे की दोन्हीही राष्ट्रवादी काँग्रेसचं विलिनीकरण हे होण्याची शक्यता दुरापास्त आहे. ॲज लॉंग ॲज ते भारतीय जनता पार्टीच्या NDA गव्हर्नमेंटचे सदस्य होत नाहीत. दुसरा गट प्रश्न फार स्पेसिफिक होता की दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणासंदर्भामध्ये तुमचं काय मत आहे. त्याच्यावरती ते म्हणाले की शशिकांत शिंदेनी, आणि खरंच आहे शशिकांत शिंदेनी भावनिक होऊन दिवंगत श्री अजित पवार यांच्या स्मृतीची म्हणजे त्यांची शपथ घेऊन सांगितलं महाराष्ट्राला की हो विलिनीकरणाची प्रक्रिया झाली होती. मी आजही तुम्हाला सांगतो विलिनीकरणासंदर्भामध्ये श्री अजित पवार यांनी पुढाकार घेतला होता. 14 बैठका झाल्या. त्या बैठकातनं प्रत्येक वेळेला वेगवेगळ्या पद्धतीची व्यवस्था कशी करायची त्याची चर्चा झाली. श्री अमोल कोल्हे यांना प्रदेशाध्यक्ष करण्यासंदर्भामध्ये चर्चा झाली आणि ती चर्चा ही
लवकरात लवकर ही विलिनीकरणाची प्रक्रिया करण्यासंदर्भातली होती आणि ते श्री देवेंद्र फडणवीस यांनाही कळवलं गेलं होतं माझ्या माहितीप्रमाणे. पण अर्थात पुन्हा तोच मुद्दा आहे की श्री अजित पवार असतानाची भूमिका आणि अजित पवार नसतानाची भूमिका. सो कोणत्या पक्षामध्ये कोणत्या पक्षाला विलिनीकरण करायचं हा जो खोचक प्रश्न सुनील तटकरे यांनी विचारलाय त्याच्यात खूप मोठ्या राजकारणाची व्याप्ती आहे. त्यांनी फोड करून सांगितली, हे सगळ्यांना माहिती आहे, पण तरी ती जाणीवपूर्वक फोड केली की NDA म्हणजे काय आणि इंडिया आघाडी म्हणजे काय. NDA म्हणजे भारतीय जनता पार्टी मध्यवर्ती असलेला राजकीय पक्षाचा ग्रुप, संघटन, गट काय म्हणा. इंडिया आघाडी म्हणजे काय तर काँग्रेस पक्ष ज्याच्या सेंटरला असलेला असा तो त्यांचा गट. हे यासाठी सुनील तटकरे यांनी सांगून टाकलं महाराष्ट्राला की जे काल श्री देवेंद्र फडणवीस बोलले होते की भारतीय जनता पार्टीला विचारावं लागेल की आम्हाला ह्या विलिनीकरणासंदर्भातलं आमचं मत काय. आज तीच भाषा सुनील तटकरे यांनी सांगितली की कोणत्या पक्षाचं विलिनीकरण, कारण आम्ही तर NDAचे घटक पक्ष आहोत. बरं, त्याच्याबद्दल त्यांनी हे पण सांगितलं की आत्ताच्या विधानसभा निवडणुकीमध्ये पक्ष आमचा एक वेगळी भूमिका घेऊन महाराष्ट्राच्या 13 कोटी जनतेच्या सामोरे गेला. ते खरंच आहे, त्यांच्या भूमिकेला महाराष्ट्रानं प्रतिसाद दिला, त्यांचे एवढे आमदार निवडून आले. ते भारतीय जनता पार्टीच्या विचाराच्या सरकारमध्ये सहभागी होते आधी पण आणि आताही आहेत. ही त्यांची भूमिका आहे. म्हणजे काय, जर तुम्हाला भारतीय जनता पार्टीची साथसंगत चालणार असेल तर आम्ही तुम्हाला बरोबर घ्यायला तयार आहोत. म्हणून आधी हे स्पष्ट करा की तुतारीचं विलिनीकरण घड्याळामध्ये व्हायचं की घड्याळाचं विलिनीकरण तुतारीमध्ये. यामध्ये ना खूप गर्भित अर्थ आहे. चर्चा खूप असतात. चर्चा अशी पण होती की श्री अजित पवार यांना ज्या पद्धतीनं भारतीय जनता पार्टीच्या राजकारणाचा पट आहे त्याच्यातनं काही थोडीशी असहाय्यता आली होती. पण माझ्या मताप्रमाणे त्याच्यापेक्षा जास्त म्हणजे काकाच्या हयातीमध्ये काकांचा पक्ष फोडून आपण काकांना त्रास दिला याच्यात त्यांना जास्त, कारण ते ही वॉज अ इमोशनल गाय. सो त्यांना त्याच्यामध्ये वाटत होतं की पवार साहेबांच्या हयातीमध्येच ह्या सगळ्या गोष्टी व्हाव्यात. त्यातनं तो पुढाकार घेतला गेला होता आणि मग खूप व्यापक चर्चा झाली, प्रत्येक मंडळींनी काय करायचं वगैरे. तिथे ही चर्चा नव्हती की आपण सत्तेच्या बाहेर जायचं, कारण राष्ट्रवादी काँग्रेस हा सत्तेच्या बाहेर कधीही राहू न शकणारा पक्ष आहे. तेव्हा ते बाहेर राहिले 2014 ते 19. तर काय झालं, त्यांचा अर्धापेक्षा जास्त पक्ष भाजपनं फोडला. त्या कॉन्टेक्स्टमध्ये कोणता पक्ष कोणत्या पक्षात विलिनीकरण करायचं ह्याबद्दलचा हा खोचक प्रश्न हाच ह्या विलिनीकरणाच्या प्रक्रियेतला क्रक्स ऑफ द मॅटर आहे. तुम्हाला जाहीर भूमिका घ्यावी लागणार आहे शरद पवार आणि सुप्रिया सुळे आणि त्यांच्या गटाला की आम्हाला भारतीय जनता पार्टीबरोबर जायला आवडेल, आमची तयारी आहे. तोपर्यंत ही विलिनीकरणाची प्रक्रिया होणार नाही. हा आजचा स्पष्ट संदेश आहे. हेच पत्ते आज खुलले. दुसरा महत्त्वाचा भाग आहे की सुनेत्रा पवार ह्या त्यांच्या पहिल्याच शासकीय दौऱ्यामध्ये कराडला प्रीती संगमावरती का गेल्या. कारण ज्या वेळेला महाराष्ट्राचा स्वतंत्र मंगल कलश आणला यशवंतरावांनी, तेव्हा माडखोलकरांनी त्यांना हा प्रश्न विचारला होता की हे राज्य कोणाचं, मराठ्यांचं की मराठी माणसाचं. त्याच्यावरती त्यांनी दिलेलं जे उत्तर आहे ती उत्तर आणि त्यानंतरचं त्यांचं राजकारण पाहता सगळ्या व्यापक महाराष्ट्राचं हित, शाहू फुले आंबेडकरांची विचारसरणी, जी विचारसरणी सातत्यानं अजित पवारांनी महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये पण सांगितली आणि तोच त्यांच्या मताचा बेस आहे. त्यांच्या पक्षामध्ये मुस्लिम आमदार आहेत, त्यांची एकाची विधान परिषदेवरती नियुक्ती आहे, एक सना मलिक ह्या मुंबईतनं निवडून आल्या आहेत, त्यांच्याकडे पूर्ण मुंबईची जबाबदारी होती. सो महाराष्ट्राच्या पॉलिटिकल स्पेक्ट्रममध्ये शाहू फुले आंबेडकरांचा जो काही ते विचारधारा मानणारा असा वर्ग आहे त्याला राष्ट्रवादी काँग्रेसचं प्रतिनिधित्व होतं. ते त्यांनी जाणीवपूर्वक जोपासलं होतं. आणि मी असं म्हणतो असं नाही, तुम्हाला लातूर जिल्ह्यातल्या अहमदपूर विधानसभा मतदारसंघाचं उदाहरण देतो. त्या ठिकाणी जेव्हा विधानसभा निवडणूक झाली त्यावेळेला असं लक्षात आलं की अनेक मुस्लिम मतदारांनी भरभरून मतं टाकली राष्ट्रवादी काँग्रेसच्या बाबासाहेब पाटलांना. कारण त्यांना असं वाटत होतं की अजित पवारांची भूमिका ही ते भलेही भाजपबरोबर गेले असले तरी अल्पसंख्याकांच्या दृष्टीनं सेफ आहे, सुरक्षित आहे. ते त्यांनी इद्रिस नायकवाडींना विधान परिषदेचं सदस्यत्व देऊन पण दाखवली होती. किंवा नवाब मलिक यांना इतका टोकाचा भाजपचा विरोध असून सुद्धा त्या विरोधाला डावलून त्यांना आमदार करणं, त्यांच्या कन्येला संधी देणं, हे सगळं त्यांनी केलं होतं. कारण त्या विचारधारेचा जो काही स्पेस आहे तो स्पेस हा राष्ट्रवादी काँग्रेसकडे ठेवायचा आहे. त्याच कारणासाठी सुनेत्रा पवार ह्या आज प्रीती संगमावरती गेल्या. कारण शाहू फुले आंबेडकरांच्या विचारधारेचं सगळ्यात मोठं राजकीय प्रतीक हे यशवंतरावांचे विचार आहेत. आणि म्हणून यशवंतरावांच्या समाधीवरती नतमस्तक होऊन
आपला पुढचा विचार महाराष्ट्राला मांडणं, महाराष्ट्राची पुढची आपली राजकीय वाटचाल करणं हा संकेताचा भाग आहे. जेव्हा जेव्हा काही चुका झाल्या तेव्हाही अजित पवार हे यशवंतरावच्या समाधीसमोर नतमस्तक झाले होते. श्री शरद पवार हे अनेक वेळेला प्रीतिसंगमावरती जात असतात आणि यशवंतरावांना, कारण ते तर त्यांचे मानसपुत्रच होते. सो अशा अर्थाने मला दिसतं आहे की ह्या आजच्या 2 महत्त्वाच्या राजकीय घडामोडी, मी ती पत्रकार परिषद मानत नाही, तर ती पत्रकार परिषद नसून त्याच्यामध्ये आपले सगळे पत्ते खोलणं हा भाग आहे. सो थांबूया आपण इथे. माझा प्रयत्न असतो की महाराष्ट्राला नेमकं समजायला हवं की काय घडतं आहे. तुम्ही ते लाखोच्या संख्येनं पाहत आहात त्याबद्दल आभारी. थँक्यू.